अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय असं वडेट्टीवार म्हणतायत। सुप्रिया सुळेंकडे सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र आहे असा वडेट्टीवारांचा दावा आहे। सगळ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेऊन ठेवलंय असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। ऐकूया आपण। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, वडेट्टीवार म्हणतायत तुम्ही सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय। माझी खूप हात जोडून विनम्र विनंती आहे त्यांना आणि काँग्रेस पक्षाला की त्यांनी ते सर्टिफिकेट दाखवावं। माझ्याकडे माझं जन्माचं सर्टिफिकेट आहे, माझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे, माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे आणि माझ्या लोकसभेचं निवडून आलेलं सर्टिफिकेट आहे। या देशात जे लीगल सर्टिफिकेट मिळतात ती सगळी लीगली माझ्याकडे आहे। बाकी माझ्याकडे दुसरं कुठलंही सर्टिफिकेट नाही आणि जर त्यांच्याकडे ते असेल तर त्यांनी जरूर दाखवावं। मला खरंच मला कळत नाही की महाराष्ट्र काँग्रेसला काय अडचण आहे की ते असे आमच्यावर का आरोप करतायत याचं मला उत्तरच समजत नव्हतं। अगदी सुप्रियाताई, एकूणच आपण या सगळ्या मुद्द्यावर जर पाहिलं तर सध्या राजकारण एक वेगळंच वळण घेताना दिसतंय। मराठा आंदोलन असू दे किंवा ओबीसी, मला वेदना होत आहेत की आपण सगळ्यांनी सन्मानाने जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे त्याला न्याय द्यायचं काम अनेक वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही स्थापनेपासून आधीपासून झालेलं। आपण गुण्यागोविंदांनी सगळे महाराष्ट्रात देशात एकत्र राहतो आणि जर एखाद्या समाजाला काही मदत हवी असेल, सहकार्य त्यांची काही भूमिका असेल तर ती सत्ताधाऱ्यांनी ऐकून अतिशय प्रेमाने कॉन्फिडन्स घेऊन त्याच्यातून मार्ग काढायचा असतो। हे खूप दुर्दैवी आहे की काँग्रेस पक्ष मेन मुद्दा सोडून आम्हालाच टार्गेट करतोय। मला कळत नाही की महाराष्ट्र काँग्रेस, मी काँग्रेस नुसती म्हणत नाही, महाराष्ट्र काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या विरोधात एवढी उभी राहते याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही। अगदी ताई, अगदी शेवटचा सवाल। खरं तर महाविकास आघाडी सत्ताधारी पक्षाविरोधात एकवटली, पण आता मात्र जेव्हा महाविकास आघाडीच परस्परांवर असे आरोप करतेय तेव्हा मात्र सत्ताधाऱ्यांना आयतं कोलीत मिळत आहे असं नाही का वाटत? पण ताई, आरोप मी नाही केलेला ना, काँग्रेस पक्ष महाराष्ट्राने केलेला आहे। मी अजूनही विनम्रपणेच म्हणते, तुम्ही माझा बाईट परत ऐका। मी विनम्रपणे काँग्रेसला विनंती करतेय, आता अजून काय करावं मला सांगा एक मित्र पक्ष म्हणून। मी माझी कुठली मर्यादा सोडली आहे? मी आजपर्यंत एवढ्या वर्षात कधी कुणावर खोटे नाटे काय साधे पण आरोप करत नाही। मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आले, आरोप करण्यासाठी नाही आलेले आणि खोटे आरोप तर कधी करणारही नाही। आमचं राजकारणच नाही आजचं। अगदी सुप्रियाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। हे असे खोटे नाटे आरोप का केले जात आहेत असं म्हणत काहीसा संताप सुप्रिया सुळे यांनी मात्र या सगळ्या मुद्द्यावर व्यक्त केलेला आहे। विजय वडेट्टीवार जर म्हणत असतील तर त्यांनी मात्र या सगळ्या मुद्द्यावर पत्रक दाखवावं, पुरावे सादर करावे असं चॅलेंजही सुप्रिया सुळे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेलं आहे। पण वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत ऐकूया आपण। जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे? सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याचकडे आहे। कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही। एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे, त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, ज्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्याकडे असं कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र नाही, जर वडेट्टीवार बोलत असतील तर त्यांनी तो पुरावा द्यावा असं चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवारांना दिलेलं आहे। लोकशाही मराठीशी बोलताना त्यांनी या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। काँग्रेस आमच्यावर असे बिनबुडाचे आरोप का करताय ठाऊक नाही असं म्हणत सुप्रिया सुळे या सगळ्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे, पण हा दावा तथ्यहीन आहे, बिनबुडाचा आहे असा यावर पलटवार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय
असा आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे. आता या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यासही सुरुवात झालेली आहे. ओबीसी प्रमाणपत्र असा वडेट्टीवारांचा दावा आहे, पण वडेट्टीवारांचा हा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र खोडून काढलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.